नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. आज मास्तर काय सांगणार आहेत तर थंबनेल तुम्ही वाचलं असेल तर सांकेतिक भाषा हा खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि त्यामध्ये टेट असेल, वनरक्षक असेल, रेल्वे असेल, एसएससी असेल, पोलीस असेल, सर्व ठिकाणी मॅट्रिक्स कोडिंग ज्याला म्हणतात चौकट संकेत, साचा संकेत, हा प्रश्न नेहमी विचारलेला असतो. म्हणजे असतो. मग सोडवायचं कसं तर एकदा लक्षात घ्या, चौकट म्हणजे काय. चौकट म्हणजे काय बघा. जर आता याला इंग्रजीत म्हणतात मॅट्रिक्स आणि हिंदीमध्ये मराठीमध्ये याला काय म्हणतात चौकट. बरोबर. चौकटीची खासियत काय असते माहिती तुम्हाला. हे जे आहेत ना याला म्हणतात कॉलम C1 C2 C3, ज्याला मराठीमध्ये म्हणतात स्तंभ, आणि हे जे असतं याला म्हणतात रो 1 R1 R2 R3, ज्याला मराठीमध्ये म्हणतात ओळ. ओळ. बरोबर. ओळ म्हणजे आडवं, स्तंभ म्हणजे उभं. जर आता मी इथं एखादे अक्षर लिहिलेत, समजा इथं यस लिहिलंय यस, तर यस कशात आहे सांगा. यस कॉलम मध्ये, 2 नंबरच्या कॉलम मध्ये आणि 2 नंबरच्या ओळीमध्ये. यस कशात आहे 2 नंबरच्या कॉलम मध्ये, 2 नंबरच्या ओळीमध्ये. इथं क्यू लिहिलं, क्यू सांगा कसा आहे सर 3 नंबरच्या कॉलम मध्ये, 3 नंबरच्या ओळीमध्ये. इथं पी लिहिलं, पी सांगा कसा आहे सर 1 नंबरच्या कॉलम मध्ये आणि 2 नंबरच्या ओळीमध्ये. समजते. ओळ म्हणजे आडवं, ज्याला इंग्रजीत म्हणतात रो. बरोबर. रो म्हणजे काय ओळ. आणि कॉलम ज्याला म्हणतात स्तंभ, ज्याला इंग्रजीमध्ये कॉलम म्हणतात आणि मराठीमध्ये काय म्हणतात स्तंभ. काय म्हणतात स्तंभ. बरोबर. लक्षात घ्या. विषय काय आता हे जे आहेत हे सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे, याला काय म्हणतात मॅट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात मॅट्रिक्स. मग आता ही सांकेतिक भाषा सोडवायची कशी तर सूचना दिलेली असते, त्या सूचनेचे आपल्याला पालन करायचं असतं. आता प्रश्न बघा, पहिला दिसतोय तुमच्या समोर. काय प्रश्न बघा की ही पूर्ण सूचना एकदा वाचून घ्यायची. मी पण वाचतोय तुमच्या सोबत. काय म्हणणं आहे, खालील प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेला शब्द. बरोबर. प्रश्न आहे का तुमच्या समोर. नाही प्रश्न आहे का नाही हे पूर्ण काय दिले मी चौकट इथं दिली आहे सूचना लक्षात घेण्यासाठी. आता काय आहे चौकट संकेत आहे. ही जी चौकट आहे मॅट्रिक्स 1 मॅट्रिक्स 2 म्हणजे चौकट 1 आणि चौकट 2. सूचना एकदा लक्षात घ्या. काय म्हणणं आहे, खालील प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेला शब्द त्या खाली दिलेल्या पर्यायापैकी फक्त एकाच पर्यायाने दर्शविला जातो. बर. त्या शब्दासाठी पर्यायात असलेल्या अंकाचा संच 2 चौकटीमध्ये दर्शविला आहे. आता आपल्याला इम्पॉर्टंट कुठून आहे माहितीये, आपला इम्पॉर्टंट पार्ट आहे इथून. हे बघा काय म्हणणं आहे की या चौकटीतील अक्षर दर्शविण्यासाठी सुरुवातीस त्याचा ओळीतील क्रमांक. ओळीतील, आता ओळ म्हणजे आडवा व त्यापुढे त्याचा संबंधित स्तंभातील क्रमांक विचारात घेतात. कळालं. म्हणजे याचा अर्थ काय की हे जे आहेत 0 1 2 3 4 हे काय कॉलम आहेत. कॉलम आहेत C1 C2 C3 C4 C5, आणि हे काय ओळ आहे R1 R2 R3 R4 R5. बरोबर. आडवं काय ओळ, उभं काय कॉलम. त्यांचं काय म्हणणं आहे, कोणताही अक्षर तुम्हाला जेव्हा दाखवायचं ना तेव्हा कसं दाखवलंय ते की त्याची ओळ पहिले घेतली आणि मग कॉलम घेतला. उदाहरण दिलं बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये. आता 1 ते 4 मध्ये यम हे अक्षर, पुढं प्रश्न आहे पण एकदा लक्षात घ्या यम कोण आहे. यम हे अक्षर 14 21 इत्यादी अंकांनी दाखवतात. आता लक्ष द्या, यम कुठं आहे तुमचं, यम इथे आहे का यम इथं. मग आता यम बघा मी काय करतो, याला हिरव्या पेनाने दाखवतोय यमला. बरोबर. तर यमला पहिले आडवं पाहायचं, आडवं आडवं, आणि मग कसं पाहायचं उभं. पहिले काय पाहायचं आडवं आणि मग कसं पाहायचं उभं. म्हणजे आडव्यामध्ये यमचा नंबर काय 0. बघा 0 आडव्यामध्ये काय 0 आणि उभ्यामध्ये काय 2. 0 2 यमचा एक नंबर आहे. अजून एक नंबर पहा यमचा, अजून एक यमचा नंबर पहा. हा यम इथं आहे आडवं बघा, आडवं यमला आडवं बघा कोण आहे 1.
आणि उभं बघा कोण आहे 4 म्हणजे यमचा नंबर आहे 14. अजून एक समजून घ्या, हाच यम आहे. आडवं पहा, आडवं आडवं म्हणजे इथं पहिले आडवं पाहिजे 2 नंबर आणि उभं किती आहे 1 नंबर म्हणजे यम बरोबर काय 21. परत यम 4 नंबरला आहे, आडवं बघा यमला आडवं आडवं 3 आणि उभं बघा 3 म्हणजे यम बरोबर 3 3. समजते. परत शेवटी यम दिसतोय, यमला आडवं बघा आडवं कोण आहे आडवं 4 उभं कोण आहे 0 म्हणजे यम बरोबर काय 4 0. पटतंय माझं म्हणणं? पटतंय. म्हणजे कोणतं बी अक्षर घ्या, कोणतं बी अक्षर घ्या, पहिले कसं दाखवायचं तुम्हाला आडवं ओळीनं आणि उभं कसं स्तंभानं. बघा बरं मग त्यांनी जे उदाहरण दिलं आपल्याला, यम हे अक्षर 14 आणि 21, 14 आणि 21 आलं का आपल्याकडे हे बरोबर, म्हणजे बाकीचे पण कसे सेम आहेत. मग पुढं काय दिलं, तसेच टी हे अक्षर, आता टी इकडे, टीचं पण तसंच 68 म्हणताय बघा, टीचं टी आडवा हा इथं 6 6 आणि 8 म्हणजेच याचा अर्थ काय, नियम काय, नियम काय बघा, नियम लिहितो इथं. नियम हा आहे की पहिले ओळीचा क्रमांक व त्यासोबत स्तंभाचा क्रमांक. बरोबर आहे. तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघतायत, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आता जर ए बद्दल तुम्हाला लिहायचं तर चला बरं ए बद्दल आपण लिहू, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ए बद्दल आपण लिहू. एचं सांगा. ए दिसतोय आडवं काय, हे बघा असं पाहिजे पहिलं असं आणि मग असं दोन्ही बाण 5 5. नियम काय, पहिले ओळीचा क्रमांक नंतर स्तंभाचा क्रमांक. पुढं ए पहा बरं, पुढं ए आडवं 6 उभं 7 म्हणजे काय 67. पुढं ए पहा बरं, ए आडवं 7 उभं 9 म्हणजेच 7 आणि 9 79. परत पुढं ए पहा आडवा 8 उभं 6 म्हणजे ए बरोबर 86. पटतंय माझं म्हणणं? पटतंय सगळ्यांना? म्हणजे याचा अर्थ काय, आडवा उभा आडवा उभा आडवा उभा, एवढंच ध्यानात ठेवायचं. क्लिअर आहे? सोडवायचे प्रश्न मग बघा. आता प्रश्न पहिला काय, प्रश्न पहिला आहे आपल्या समोर. हा बघा काय प्रश्न पहिला, मोस्ट म्हणजे हे जे मोस्ट आहे MOST, याचं उत्तर या 4 पर्यायापैकी काय येणार असा हा प्रश्न आहे. सोडवायचं मग. आता तुम्हाला काय सांगतोय मी की जर विचार केला तर यम काय म्हणतो, यम म्हणतो माझे 4 उत्तर आहेत. ओ पण काय म्हणतो भाऊ, माझे पण किती उत्तर आहेत 4 उत्तर आहेत. यस पण म्हणतो माझे पण किती माझे 4 उत्तर आहेत. आणि टी काय म्हणतो भाऊ, टी पण काय म्हणतो माझे किती उत्तर आहेत 4 उत्तर आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या पॉसिबिलिटी किती आहेत 4 4. आणि मग पर्यायामध्ये जर तुम्ही टाइमपास करत बसले तर आपला गेम होणार म्हणजे होणार. काय करायचंय, फंडा देतो. फंडा काय की आपल्याला उत्तर कसे काढायचे, पर्यायावरून. कसे काढायचे, पर्यायावरून. पटतंय? मग आपण काय करू, पर्याय 1 चेक करू. बघा पर्याय 1. ओके, पर्याय 1 काय 40 म्हणजे 4 आणि 0, 4 आणि 0. बर 1 ते 4 वाले कुठे आहे, 1 ते 4 वाले मॅट्रिक्स 1 मध्ये आणि 5 ते 9 वाले कुठे आहे मॅट्रिक्स 2 मध्ये. मग 4 आणि 0 चला मग, म्हणजे 4 म्हणजे काय इथं लिहितो मी, पर्याय 1 जेव्हा चेक करायचा 40 म्हणजे 4 कोणाचा क्रमांक आहे, 4 हा ओळीचा आणि 0 कुणाचा क्रमांक आहे, 0 हा स्तंभाचा. पटलं? 4 हा ओळीचा क्रमांक, 0 हा स्तंभाचा क्रमांक. मग आता मला सांगा, तुम्हाला MOST मधलं यम काढायचंय तर यम जे काढायचंय तर डायरेक्ट ये 40 म्हणजे काय ते आपण काढूया. आडवा 4 पहा, डायरेक्ट 4 कडे या, हा इथं आडवा 4, आडवा 4 उभा 0 पहा, उभा 0 म्हणजे यम येतोय. यस ऑर नो, यस. मग इथं लिहायचं
भाऊ इथं यम आलं, इथं यम आलं, पहिलं यम आहे. तुम्हाला उत्तर मोस्ट पाहिजे ना, म्हणजे 40 यम साठी येऊ राहिलं, 40 यम साठी येऊ राहिलं, कारण यम आधीच काय बोंबलतं, माझे किती उत्तर आहे 4, मग 40 माझं उत्तर आहे. भाऊ पहिला पर्याय येऊ शकतो. दुसरं चेक करू, 30 33, काय दुसरा पर्याय पाहिलं 33, मग 33 यम ला येतं का, तर आडवा 3 पहा, आडवा 3, उभा 3 पहा, उभा 3, यस सर यम येतं इथं पण, म्हणजे 33 सुद्धा कुणासाठी येतंय, यम साठी येतंय. समजते माझं म्हणणं. परत पुढे जाऊ, 21 आडवं 2 उभा 1, यस सर 21 पण यम साठी येतंय, यम साठी येतंय. पुढं 0 2 आडवं 0 उभं 2, यस सर हे 0 इकडं 2 हे पण यम साठी येतंय. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 4 पर्यायापैकी आपण पहिले संख्या चेक केल्या तर सगळ्या संख्या यम साठी लागू होतात. यम वरून उत्तर भेटलं का, नाही. आता 2 नंबरचं काय आहे, ओ. मग आता इथं चेक करू, कोण आता 2 नंबर, पेन चेंज करतो, रेड 44 आडवं 4 उभं 4, आडवं 4 उभं 4, ओ आहे, आहे भाऊ आहे. पुढं 2 आणि 0, 2 आणि 0 आडवा 2 आडवा 2 उभा 0, ओ साठी येतोय, इथं पण ओ साठी येतंय, हे पण ओ साठी येतंय, हे पण ओ साठी येतंय. पुढं 0 0 आडवा 0 उभा 0, गेम झाला. बघा आडवा 0 आडवा 0 उभा 0, म्हणजे इथं आपली गडबड झाली, इथं यफ येतंय, इथं ओ येतंय, इथं ओ येतंय, इथं यफ येतंय. म्हणजेच याचा अर्थ काय, 3 नंबरचा पर्याय आपला कट झाला, त्याला डायरेक्ट काय करायचं, कट करायचं. बरोबर आहे, क्लिअर आहे. मग आता त्याच्या पुढे जाऊ, 13 1 आणि 3 आडवा 1 आहे भाऊ, 1 आडवा उभा 3, ओ यस सर इथं पण ओ येतंय. करेक्ट आहे, करेक्ट आहे. मग आता 3 नंबरला पाहिजे यसला, यसला चेक करू. मग यसला चेक करताना मला सांगा, तुमचं जे यस आहे हे इथं 22, आडवा 2 आडवा 2 उभा 2, यस सर इथं यस येतंय. इकडं 3 नंबरला 11 आहे पहा, आडवा 1 आडवा 1 पहा, आता आडवा 1 11 म्हणजे आडवा 1 उभा 1, आडवा 1 उभा 1, कोण येतोय, आर, आर येतोय कुठं, इथं. पण तुम्हाला काय पाहिजे, 3 नंबरला एम ओ एस पाहिजे, म्हणजे हे पण तुमचं कटलं. बरोबर आहे, पटतंय नक्की. मग आता कोण कोण उरलं, 1 आणि 4. मग आता 3 नंबरला चेक करून घेऊ, 3 4 3 4 आडवा 3 आडवा 3 भाऊ उभा 4, यस सर यस येतं इथं पण. बरोबर, म्हणजे आता 2च पर्याय उरलेत आणि शेवटी 8 9 आणि 5 6 उरले. मग 8 9 तर कसंच येणार नाही. बरं चेक करू, आडवं 8, बरं 8 9 कोणत्या मॅट्रिक्स मध्ये पाहिजे, इकडं हे फक्त कुणाचे 1 ते 4 चे. मग आडवं 8 आडवा 8 उभा 9, आडवा 8 उभा 9, म्हणजे 89 ला काय येतंय, आय येतंय, आय. काय येतंय बघा, 8 आणि 9 आय येतंय, म्हणजे येणार आहे का ते उत्तर तुमचं, नाही. म्हणजेच 1 नंबर पण कटला. मग आता 100% उत्तर काय, पर्याय चौथा. बघून घ्या, 5 आणि 6 आडवा 5 उभा 6 टी येतंय, यस सर, म्हणजेच येणार उत्तर पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय, डोक्यात जातंय नक्की, यस और नो, यस गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे, चलने काय आगे, चलिए नेक्स्ट. काय विषय बाबा पुढचा, चला ROAD, प्रश्न तोच आहे, रोड. मग पर्यायावरून जायचंय, आर, आर आहे पहिला, आर पहिला पर्याय घ्या, 42 आडवा 4 आहे भाऊ उभं 2 आहे, यस सर आर येतंय. परत दुसरा पर्याय घ्या, 23 आडवं 2 आहे भाऊ उभं 3 आहे, यस सर आर येतंय. तिसरा पर्याय पहा, 11 आडवा 1 उभा 1, यस सर आर येतंय. चौथा पर्याय घ्या, 04
आडवं 0 उभं 4 यस सर आर येत आहे करेक्ट पहिल्या याच्यावर आलं उत्तर नाही मग काय करायचं 32 पाहायचं काय पाहायचं 32 3 आणि 2 आडवा 3 उभा 2 ओ येतोय यस सर परत परत आता 2 नंबर इथं पण 32 दिलंय ओ यस सर येतंय 13 आडवा 1 उभा 3 ओ येतोय परत इथं 20 आडवा 2 उभा 0 ओ येतोय यस सर येतोय बघा कट झालं काय अजून नाही तिसरं पहा आता 7 आणि 9 आडवा 7 हे इथं 7 उभा 9 यस सर ए येतंय इथं पण बघा 9 आणि 8 आडवा 9 उभा 8 यस सर ए येतंय पुढं पण बघा 6 आणि 7 आडवा 6 उभा 7 यस सर ए येतंय तिसरं पहा 55 आडवा 5 उभा 5 यस सर ए येतंय म्हणजे याचा अर्थ काय पर्यायातले पहिले 3 सगळे करेक्ट आहे शेवटच्या पर्यायात आता गेम होणार आहे तिथं कोणीतरी कटणार आहे मग चला 58 5 आणि 8 आडवा 5 उभा 8 आय येतोय आय पहिला पर्याय कटला 9 आडवा 9 उभा 9 टी येतोय टी म्हणजे दुसरा पर्याय कटला परत 6 आडवा 6 उभा 9 डी येतोय म्हणजेच येणार उत्तर पर्याय तिसरा कारण इथं 7 आणि 8 ला येतोय पी येतोय म्हणजे हाही पर्याय कटला येणार उत्तर तुमचं पर्याय कितवा पर्याय आहे तुमचा तिसरा पटलं का नक्की का मग काय कळालं की मास्तर एवढा मोठा कुटाणा करण्यापेक्षा शॉर्टकट काय आहे तर शॉर्टकट हाय की सरळ शेवटून चेक करणे कुठून चेक करणे शेवटून कुठून चेक करायचं शेवटून चालायचं मग चला पुढे बघा पुढचं उदाहरण तसंच आहे काय म्हणणं आहे तोच मॅट्रिक्स आहे स्टॉप मग सरांनी आता सांगितलं कसं चेक करायचं शेवटच्या अक्षराने काय करा सुरुवात करा शेवटच्या अक्षराने सुरुवात करा शेवटचं अक्षर पी आहे काय आहे पी मग आपण काय करायचं प्रत्येकाचं शेवटचं पाहायचं बरोबर चला बरं मग पहिला पर्याय पहा 9 आणि 7 9 आडवा 7 उभा पहा 9 आडवा 7 उभा पी येतंय पी ओके हा पुढं 77 पहा 7 आणि 7 उभा 7 आडवा 7 उभा 77 इथं आय येतंय म्हणजे दुसरा पर्याय कटला बरोबर तिसऱ्या पर्याय शेवटचा 8 आणि 6 आडवा 8 उभा 6 आडवा 8 उभा 6 ए येतंय ए म्हणजेच तिसरा पर्याय पण कटला चौथा काय 5 आणि 9 आडवा 5 उभा 9 पी येतंय पी म्हणजे तुमचे दुसरा आणि तिसरा पर्याय कटला पहिला आणि चौथा उरला बघा 5 आणि 9 पी येतंय यस मग आता काय करायचं चेक करा अलीकडं याला आणि याला 44 ला कोण पाहिजे तुम्हाला ओ पाहिजे 4 आडवा 4 उभा यस सर ओ येतोय इथं 42 पहा 42 4 आडवा 2 उभा 4 आडवा 2 उभा आर येतोय आर म्हणजेच तुमचा कितवा पर्याय कटला तुमचा चौथाही पर्याय कटला यावर उत्तर पर्याय पहिला पटतंय शॉर्टकट लक्षात आला काय करायचंय शेवटून चेक करायचं कुठून चेक करायचंय शेवटून चला पुढचं एक उदाहरण बघूया प्रश्न चौथा काय विषय फोम FOAM चला कुठून चेक करायचं उलट यम मग 22 ला पहा 33 ला पहा 33 ला पहा 23 ला पहा ओके चलो फिर यम किधर है भाई 22 ला तर यम पहा 2
आडवा 2 उभा 2 यस येतंय यस, म्हणजे पहिला पर्याय कटला. 33 ला येतंय का? आडवं 3 उभं 3, 33 ला यम येतंय, ह्या 33 ला यम येतंय, कटला कटला पटला. 3 कटले 1 पटले, म्हणजे येणार उत्तर पर्याय तिसरा. डोळे झाकून पर्याय तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चालायचंय पुढे. चलिए नेक्स्ट बघा. हा, आता जसं या प्रश्नावरती किती प्रश्न होते? 4. तसं आता पुढचा प्रश्न आहे त्याच्यावरती किती प्रश्न आहेत? फॅन. ओके, अजून एक प्रश्न याच्यावरती FAN फॅन. काय प्रश्न आहे? FAN म्हणजेच काय की हे 4 प्रश्न मागच्या मॅट्रिक्सवर होते. आता आपण प्रॅक्टिस करतोय. प्रत्येक मॅट्रिक्स मध्ये सूचना काय आहे? आडवी ओळ आहे, उभं काय? स्तंभ आहे. आडवी ओळ आहे, उभं काय? स्तंभ आहे. चला बरं मग बघा आता फॅन. फॅनचं शेवटी यन आहे. ओके, आडवा पहा यन, मग 65 ला गोल करा, 98 ला गोल करा, 96 ला गोल करा, 65 ला गोल करा. आडवा 6 भाऊ 6, उभा 5, आडवा 6 उभा 5, यन येतोय इथं, यन येतोय सर. 65 ला यन येतोय सर. 98 ला पहा, आडवा 9 उभा 8, यू येतोय 98 ला, म्हणजे एक कटलं. परत इथं 96 ला पहा, आडवा 9 भाऊ, आडवा 9 उभा 6, ए येतोय ए, म्हणजे हा पण कटला. शेवटून आपण चाललोय, शेवटून आपण चाललोय. मग आता मधला कोण आहे? ए. ए ला चेक करू, चेक करू. इथं बघा 78, आडवा 7 उभा 8, ए येतोय, येऊ शकतं. आडवा 5 उभा 6, आडवा 5 उभा 6, याला येतं यन, म्हणजे हे पण कटलं. म्हणजे तुमचं येणार उत्तर कितवा? पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. पटलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन 15 नंबर. ओके, 15 नंबर. तू म्हणशाल सर 1 2 3 4 डायरेक्ट 15 प्रश्न कसा? ताण घेऊ नका, झाली असेल मिस्टेक, पण आपल्याला मेन काय? प्रश्न सुटले पाहिजे रोज. हा चलो भाई. ए ए गोल मारो गोल मारो गोल मारो गोल मारो. ओके, चला. 69 म्हणजे 69, आडवा 6, आडवा 6 उभा 9, ए. ओके सर. परत 7 8, आडवा 7 उभा 8, ओके सर. पुढं ए. ओके सर. पुढं आडवा 5 उभा 8, यू येतोय, कटला सर. कटला सर. क्लिअर? क्लिअर. चालायचे पुढे. बघा पुढचं. मग झेड. झेड आडवा 3, आडवा 3 उभा 2, आलं एफ, नाही जमत. परत 3 1, आडवा 3, आडवा 3 उभा 1, झेड येऊ शकतं. त्याच्यानंतर 2 2, आडवा 2 उभा 2, झेड येऊ शकतं. त्याच्यानंतर 1 3, आडवा 1 1 उभा 3, झेड येऊ शकतं. पण चौथं तर ऑलरेडी कटलं. चौथ्याकडे आपल्याला जायचं पण नव्हतं, आपला वेळ तिथं गेला. हा, आता पहिलं पण आपलं कटलेलं आहे. पहिलं कधी कटलं? कारण ते एफ आलंय. उरले कोणते पर्याय आता भाऊ? पर्याय उरले तुमच्याकडे 3 आणि 2. 3 आणि 2. मग आता 12, 12 आडवा 1, आडवा 1 उभा 2, ओ येऊ शकतं. परत 12 आडवा 1 उभा 2 येऊ शकतं, ओ. आता पहिलं पहा, 0 2, 0 2, 0 2, रोजाचं आर इथं येतंय, आणि इथं 1 3, आडवं 1 उभं 3, इथं झेड येतंय, म्हणजे तिसरा पण कटला. येणार उत्तर पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग. चालायचंय नक्की. चलिए बघा नेक्स्ट एक्झाम्पल. काय विषय? अर्न. परत तेच भाऊ, शेवट यन आहे. चलो 97 को चेक करो. आडवा 9 उभा 7, यस सर येतोय यन. परत 56 ला चेक करा. आडवा 5 उभा 6, यस सर येतोय यन. परत 88 चेक करा. आडवा 8 उभा 8, यस सर येतोय यन. परत 95 ला चेक करा. आडवा 9 उभा 5, यम येतंय यम. 9 आणि 5 यम येतंय. चौथा कटला. चौथा पर्याय कटला. मग पुढं आर.
3 आणि 5 आडवा 3 आणि उभा 5 नाहीयेच, हे म्हणजे अस्तित्वातच नाहीये. पहिला कटला 1 1 आडवा 1 उभा 1 आर येतोय, येऊ शकतं भाऊ. 1 1 आर आहे, ओके. 3 3 आडवा 3 उभा 3 ई येतंय. हे तर ऑलरेडी कटल्याला बघायचंही काम नव्हतं. म्हणजे किती पर्याय उरलेत आपल्याकडे आता? 3 आणि 2. समजतंय? चला बरं मग आता कोण उरलं इथं? 56 आडवा 5 उभा 6 आडवा 5 उभा 6 आडवा 5 उभा 6 यन येतंय. 56 ला यन येतंय, म्हणजे तुम्हाला यन पण चालत नाही. म्हणजे येणार उत्तर पर्याय तिसरा. पर्याय तिसरा EARN साठी काय येणार? पर्याय तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. खूप महत्वाचं हे टाईप आहे. याला काय म्हणतात? मॅट्रिक्स कोडिंग, चौकट साचा कोडिंग. क्लिअर? चालायचं पुढे? चलिए. नेक्स्ट बघा, जुम्मा. ओके, चलो ए म्हणजे काय? आता शेवट. करेक्ट. 96 9 आणि 6 आडवा 9 उभा 6 म्हणजे 96 येतच आहे. ए येतोय. तसं नाही करायचं. इथं लिहायचं काय येतंय तुम्हाला भाऊ? 96 ला ए, 96 ला ए, 96 ला ए. 97 ला काय येतं पा? आडवा 9 उभा 7 यन येतोय, म्हणजे 2 नंबरचा पर्याय कटला. करेक्ट आहे, कारण तुम्हाला जुम्मा आहे. यम पाहिजे मध्ये. कोण पाहिजे? यम पहा. यम आडवा यम 98 आडवा 9 उभा 8 यू येतोय, कट्या. परत इथं 75 पहा. आता आडवा 7 उभा 5 जे येतोय, कटलं. म्हणजे येणार उत्तर पर्याय चौथा. म्हणजेच येणार उत्तर तुमचं काय? 89 85 75 96. पटलं? नियम काय? आडवा आणि काय? उभा. आणि कुठून जायचं? डायरेक्ट पर्यायातून उत्तर काढायचं. कुठून काढायचं? पर्यायातून. चालायचं पुढे मग. चलिए नेक्स्ट. चला याचं उत्तर काढू पटपट. ड्रॉ डब्ल्यू गोल करा. 76 आडवा 7 उभा 6 यम येतंय, म्हणजे पहिला पर्याय कटला. 55 आडवा 5 उभा 5 डब्ल्यू येतंय, येऊ शकतं. 78 आडवा 7 उभा 8 डब्ल्यू येतंय, येऊ शकतं. 68 आडवा 6 उभा 8 यल येतंय, पर्याय कटला. येणार उत्तर 2 किंवा काय? 3. 2 किंवा काय? 3. आता कोणाला चेक केलं आपण? शेवटी डब्ल्यू ला. मग आता ए ला चेक करू. मग कोण? 23 ला आणि 12 ला आडवा 2 उभा 3 काय येतंय भाऊ? डी येतंय, म्हणजे हे बी कटलं. सरळ येणार उत्तर पर्याय तिसरा. पटतंय? आडवा 8 उभा 9 आर येतं, इथं DRAW मॅच झालं. पर्याय तिसरा तुमचं करेक्ट उत्तर आहे. क्लिअर आहे? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चालायचं पुढे मग. नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय सर पुढचा? बोल्ड. चला बरं पटपट उत्तर द्या. हा डी 01 पहा, 41 पहा, 00 पहा, 15 पहा. 01 आडवा 0 उभा 1 मास्तर ओ येतोय, कटला. 41 पहा आडवा 4 उभा 1 डी येतोय, येऊ शकतं. 15 पहा आडवा 1 उभा 5 अस्तित्वातच नाही. 00 पहा आडवा 0 उभा 0 डी येतंय, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आणि 1 नंबरचा पर्याय कटला. आता 2 आणि 4 पाहायचंय. मग 98 आणि 77 त्याला काय पाहिजे? यल पाहिजे. मग 9 आणि 8 आडवा 9 आहे भाऊ, उभा 8 आहे, आर येऊ राहिलं, म्हणजे हे कटलं. यानं उत्तर डायरेक्ट पर्याय कितवा? चौथा. पटतंय? डोक्यात जातंय? चला मग अजून फास्ट करायचं. आता फास्ट करूया उदाहरण. चला पुढचं काय विषय? रेन. यन 56 96 79 87 आडवा 5 उभा 6 यन येतंय भाऊ,
96, आडवा 9, उभा 6, डब्ल्यू येतोय मास्तर म्हणजे हे कटलं. 8 आणि 7 87, आडवा 8 आहे भाऊ, उभा 7 आहे, डब्ल्यू येऊ राहिलं म्हणजे हे बी कटलं. परत 79, आडवा 7 आहे भाऊ, उभा 9 आहे, एन येऊ शकतं. म्हणजे पर्याय पहिला, पर्याय चौथा येऊ शकतो. त्याच्या अलीकडे येऊ. 3 1, आडवा 3, उभा 1, आय येऊ शकतं. 2 3, आडवा 2, उभा 3, डी नाही येऊ शकत. म्हणजेच पर्याय चौथा पण नाही. येणार उत्तर पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. मग आता कळालं असेल, डोसक्यात गेलं असेल, नक्कीच गेलं असेल तर शेवटचं उदाहरण काय करायचंय, उत्तर कमेंट करायचंय. आणि हो, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं. याला काय करायचं, फॉलो करा, शेअर करा. हा जो प्रश्न आहे याच्यात काय झालंय, मिक्स प्रश्न झालाय. काय झालाय, हा मिक्स झालाय. त्याच्या पुढचा प्रश्न जो आहे संपलाय. तर समजलं सगळ्यांना, डोक्यात गेलं असेल. मग याला काय म्हणतात, चौकट संकेत किंवा काय म्हणतात, साचा संकेत. तर हे जे प्रश्न आहेत हे प्रत्येक परीक्षेला विचारलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न असेल वर्दी आजच घ्यायची आहे. गर्दीतून वर्दी, बुद्धिमत्ता 1.0 बॅच. याची लिंक कुठे आहे, आपल्या युट्यूबच्या बायोमध्ये. तिथे ऍप्लिकेशनची लिंक आहे, तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि बॅच घ्यायची आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं. याला काय करायचं, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचंय. खूप खूप धन्यवाद.